साहेबांना सांगितलं की तू माझ्या कार्यक्रमाला नाही आलं तरी चालेल, पण तू गवई साहेबांच्या कार्यक्रमाला निश्चित जा, कारण की एक दिवस हा मुलगा या देशाचा मुख्य न्यायमूर्ती होईल. खरं म्हणजे माझे वडील नेहमीच म्हणायचे की एक दिवस माझा मुलगा या देशाचा सरन्यायाधीश होईल. परंतु ते पाहायला मी राहणार नाही आणि 2015 मध्ये ते गेले. आज त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते. पण मला आनंद आहे की आज माझी आई हा प्रसंग पाहण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे. आणि जेव्हा कुठले कायदे हे आपल्या पार्लमेंटचे किंवा विधिमंडळाचे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या बाहेर जाऊन केलेले असतात किंवा कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल जे आहेत त्या प्रिन्सिपल्सला भेद देणारे असतात, त्यावेळेला ज्युडिशरी स्टेप इन करू शकते. परंतु प्रत्येक बाबीमध्ये ज्युडिशरीने एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह फील्डमध्ये जर घुसाचा प्रयत्न केला तर मी नेहमीच म्हणत असतो की though judicial activism is bound to stay, it should not be permitted to be converted into judicial adventurism and judicial terrorism.